हनी ट्रॅपच्या आरोपावर खडसे महाजनांमध्ये वादंग सुरू असं असतानाच आता पुण्यातील एका पार्टीवरून दुसरं वादळ निर्माण झालं। पुण्यातील एका पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली। या कारवाईत एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली। उच्चभ्रू वस्ती असलेल्या पुण्यातील खराडीत एका हॉटेलमध्ये ही पार्टी सुरू होती, पण त्यात खडसेंच्या जावयाचं नाव समोर आल्यानं मोठं राजकारण रंगलं। सगळं प्रकरण आहे तरी काय पाहूया। पोलिसांची ही धाड पडली पुण्यातील खराडीतल्या एका उच्चभ्रू भागातील हॉटेलमध्ये, जिथे सुरू होती एक रेव्ह पार्टी। पार्टीत होती 5 पुरुष मंडळी आणि 2 महिला। पोलिसांच्या म्हणण्यानुसार या रेव्ह पार्टीत अंमली पदार्थ, दारू, हुक्का यांचं सेवन सुरू होतं। पण धक्कादायक बाब ही की या रेव्ह पार्टीत होते माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जावई आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर। शहरातल्या एका आयटीचं वातावरण असणाऱ्या भागामध्ये उच्चभ्रू वस्तीमध्ये एक रेड करण्यात आलेली आहे। 3:30 वाजताच्या दरम्यान केलेल्या या रेडमध्ये काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यांच्यावरती NDPS ऍक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांच्या कारवाईत खडसेंचे जावईच तावडीत सापडल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आणि सुरू झाले आरोप प्रत्यारोप। या सगळ्या प्रकरणी खडसेंनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा मला येत होता। त्या रेव्ह पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही। जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे, पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही। त्याचा निश्चित आम्ही विरोध करू। असं काही घडू शकतं याचा अंदाज होता असं विधान खडसेंनी केलं आणि त्यावर लागलीच गिरीश महाजनांनी त्यांना चांगलाच टोला लगावला। जावायला कसं होतं की लहान मुलं नाही ना की त्याला उचलून घेऊन गेलं रात्री 3 वाजता 4 वाजता। मी बघतो की 3 वाजता रेड झाली, कोणी सांगतो 2:30 वाजता वेगळे आहेत। असं कसं होईल? पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही म्हणणं नाही आहे, पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। तर या कारवाईवरून विरोधकांनी सरकारवरच निशाणा साधला। सरबत पिणाऱ्या माणसालाही दारू पितो म्हणून अटक केली जाईल, हाँ, और कुछ भी हो सकता है। पुलिस और पुलिस की यंत्रणा बीजेपी विरोधियों को इस प्रकार से प्रताड़ित करने के लिए ही यहाँ है, बाकी सरकार में कुछ काम नहीं है। ही रेव पार्टी नव्हती। रेव पार्टीचा कितीही त्यांनी बनाव करायचा ठरवला तरी ही रेव पार्टी अजिबातच नव्हती। ही एक हाऊस पार्टी होती। रोहिणी खडसे यांचे यजमान प्रांजलच्या एका मित्राने वाढदिवसाची म्हणून पार्टी आयोजित केली। त्याच्या आदल्या दिवशी रोहिणी खडसे स्वतः त्या हॉटेलवर होत्या। ज्या 2 महिला आल्या त्या महिला कोण आहेत असं विचारल्यावर त्यांच्याकडून सांगण्यात आलं की या माझ्या मैत्रिणी आहेत। आणि त्यानंतर जे काही घडतं मला कमाल वाटते की पुण्यातले पोलीस इतके तत्पर कधीपासून झाले। आम्ही वारंवार सांगतो अंमली पदार्थ आणि बारवरती लक्ष ठेवा, तिथेच नाही। इतके पुणे पोलीस कसे तत्पर झाले की पहाटे 3ला DCP तिकडे जाऊन पोहोचतात। आता पोलिसांच्या माहितीनुसार कारवाई झाली तेव्हा सुरू असलेली पार्टी नव्हती, तर ती आफ्टर पार्टी होती। कारण त्याआधी अटक करण्यात आलेल्या 7ही जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट्या झोडल्या होत्या। पहिली पार्टी कल्याणी नगरच्या पबमध्ये झाली। पब 1:30 वाजता बंद झाल्यामुळे ही पार्टी संपवली। दुसरी पार्टी कल्याणी नगरच्या पब नंतर मुंढव्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडली। हॉटेल पंचतारांकित असल्यानं 3 वाजेपर्यंतच पार्टीला परवानगी होती आणि त्यानंतर तिसरी पार्टी पंचतारांकित हॉटेलमधून खराडीच्या स्टे बर्डमध्ये बुक केलेल्या सूटमध्ये झाली। पहाटे 3 नंतर सुरू झालेली पार्टी पहाटे 5च्या दरम्यान गुन्हे शाखेच्या छापेमारीनंतर समोर आली आणि घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या, गांजा आणि इतर अंमली पदार्थ त्याचप्रमाणे हुक्का पॉट जप्त करण्यात आले। खराडीतल्या हॉटेलवर कारवाई केल्यानंतर पोलिसांनी प्रांजल खेवलकरच्या हडपसरमधील घरावरही छापे मारले। या झडतीदरम्यान त्यांच्या घरातून हार्ड डिस्क, पेनड्राईव्ह, लॅपटॉप असा ऐवज ताब्यात घेण्यात आला। दरम्यान 7ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं। मात्र कोर्टात खेवलकरांच्या वकिलांनी या प्रकरणात काय बाजू मांडली तीही पाहूया।
प्रांजल खेवलकर यांनी कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन केलं नाही. त्यांच्या विरुद्ध यापूर्वी देखील 2 वेळा अशा प्रकारचा ट्रॅप झाला होता. डॉक्टर प्रांजल खेवलकर ज्या हॉटेलमध्ये राहिला होते त्या हॉटेलमध्ये जाऊन रेकी करण्यात आली होती. रेकी झाल्यानंतरून कालच्या ह्याच्यामध्ये त्यांना स्पॉट करण्यात आलेले. हा सगळा प्लॅन्टेड प्रकार आहे. जर प्रांजल खेवलकरने अशी कुठली रेव पार्टी केली असती किंवा काय केले असते तर त्याच्या ब्लडमध्ये तुम्हाला अंमली पदार्थ किंवा ड्रग्सचं सॅम्पल मिळून आलं असतं. हा एक बनावट आणि फसवणूक करून अडकवण्याचा केलेला एक खोटा प्रकार आहे. प्रांजल केवलकरसह या रेव पार्टी प्रकरणी 7 आरोपींना आता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुणे पोलिसांनी जी कारवाई केली आहे त्या कारवाईमध्ये पुणे पोलिसांना 2 ग्रॅम आणि वरती 7 मिलीग्रॅम एवढं कोकेन आढळलेलं आहे आणि हीच गोष्ट गंभीर ठरते. पुणे पोलिसांची या सगळ्या प्रकरणातली कारवाई या अंमली पदार्थांच्या सापडण्यावरतीच आधारित आहे. अर्थात हे ड्रग या 7 आरोपींपैकी नक्की कोणाकडे सापडलं आणि ते कोण घेऊन आलं होतं हा पोलिसांच्या तपासाचा भाग आहे आणि त्याच्या पुढचा भाग असणार आहे की हे ड्रग हे अंमली पदार्थ या 7 जणांपैकी कोणी खरंच सेवन केले होते का. त्यासाठी फॉरेन्सिक लॅबोरेटरीच्या रिपोर्टची वाट पाहावी लागेल. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे.